आज आपण बनवणार आहोत परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मलाई कोफ्ता करी। मलाई कोफ्ता करण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि कोफ्ते करायचे आहेत। तर ग्रेव्हीसाठी लागणार आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या घेतल्या आहेत, 5-6 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, आलं आणि काजू। पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया। त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे आहेत। आपल्याला या हिरव्या वेलच्या 3 घेतल्या आहेत, मसाला वेलची 1 घ्यायची आहे, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि हे तमालपत्र घ्यायचं आहे आणि हे शहाजिरं घेतलंय मी। साधं जिरं घातलं तरी चालेल। आता यामध्ये आपण कांदा घालायचा स्लाइस करून। आता कांदा आपल्याला लाल करायचा नाही, थोडासा मऊ करायचा फक्त। यामध्ये लसणीच्या 5-6 पाकळ्या घालायच्या आहेत, 1 मिरची घालते मी, किती तिखट आहे त्याप्रमाणे घालायची मिरची। आलं घालायचं 1 इंच आणि काजू घालायचे 10 ते 12। यामध्ये आपण हा टोमॅटो घालायचा आहे चिरून। यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो। आता यात आपण घालायचे पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। यात थोडीशी कोथिंबीर घालायची। हे बघा, आता यामध्ये आपण पाणी घालायचंय आणि चांगली 1 उकळी आणायची, म्हणजे हे जे काजू आणि टोमॅटो चांगले मऊ होतील आणि छान अशी स्मूथ पेस्ट होईल, म्हणून पाणी घालायचं यामध्ये। यावर आपण झाकण ठेवूया। हे बघा छान उकळलं आहे। गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड झाल्यावर याची मिक्सरला अगदी छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आता आपण कोफ्ते करून घ्यायचे। इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि 1 बटाटा उकडून घेतलाय, तो आपण आधी किसून घ्यायचा आहे। आता हे आपण किसून घेतलेलं आहे। यात हे मलाई कोफ्ते आहेत त्यामुळे हा थोडासा आपण खवा घालायचा आहे त्यामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचंय। हे असं थोडं हाताने मॅश करून घ्यायचंय। किसल्यावर एवढं मॅश करायची गरज पडत नाही, फक्त ते एकजीव करण्यासाठी आपल्याला मॅश करायचंय। हे बघा आता आपण मॅश केलेलं आहे बटाटा, पनीर आणि खवा। यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया। या ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, तुम्हाला कुठली आवडतील ती। मी काजू आणि किसमिस घेतलेलं आहे। यात आपण घालणार आहोत आलं आणि मिरचीचं म्हणजे जाडसर असं ठेचून घालायचंय, याने अतिशय छान असा फ्लेवर येतो कोफ्त्यांना। कोथिंबीर घालूया। आता हे सगळं नीट मिक्स करायचंय। त्याच्या आधी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता। हे बाइंडिंगसाठी आहे, नाहीतर मग तेलात जेव्हा आपण फ्राय करायला जातो तेव्हा ते फुटू शकतात। यासाठी थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालायचे। आता हे सगळं नीट मिक्स करूया। तिखट मीठ चेक करायचंय। हे मिक्स करताना सुद्धा अगदी हलक्या हाताने करायचंय,
जोर जो आपण पीठ मळतो तसं नाही करायचं. हे बघा आता आपण गोळा तयार झालेला आहे. तिखट मीठही अगदी व्यवस्थित आहे. आता याचे आपण बॉल्स सारखे गोळे करून घ्यायचे आणि मग फ्राय करायचे. आता थोडासा हाताला तेल लावायचे आणि आपल्याला हवे तेवढे गोळे करून घ्यायचे. हे बघा, हा एवढा मोठा केला तरी चालेल किंवा थोडासा लहान केला तरीही चालेल. आणि हे असे गोळे करून झाल्यावर हे थोडेसे त्या मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे ते वरून सुद्धा लॉक होतात आणि तेलात टाकल्यावर सुटत नाही. हे बघा, हे असे आपण कोफ्ते करून घेऊया. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन टेस्टी रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आवडला माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, किंवा तुम्हाला काही त्यामध्ये आणि सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. हे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आप्पे भांड्यामध्ये. मी आज तुम्हाला डीप फ्राय करूनच दाखवणार आहे. आप्प्या भांड्यात केलं तर ते फुटण्याचा चान्स अगदी कमी असतो. इथे हॉटेलमध्ये मिळणारे कोफ्ते 2 प्रकारचे असतात मलाई कोफ्ते. एक पांढरी ग्रेव्ही असते आणि एक लाल ग्रेव्ही असते. मी आज तुम्हाला लाल ग्रेव्ही दाखवणार आहे. व्हाईट ग्रेव्ही जी असते ती थोडीशी गोडसर असते, त्यामुळे सगळ्यांनाच ती तेवढी आवडत नाही. ही जी रेड ग्रेव्ही असते ती सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. हे बघा, आपले कोफ्ते तयार आहेत. हे आता आपण फ्राय करायचे आहेत. आपल्याला कोफ्ते फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी तेल तापत ठेवले. तेल अगदी कडकडीत नाही करायचे. एक लहान कोफ्ता आपल्याला आधी फ्राय करून बघायचा आहे. आणि घातल्याबरोबर लगेच ढवळायचं नाही आहे त्यामध्ये, कारण ते चमचा लागून फुटू शकतात. फक्त असं साईडनी थोडंसं त्याला हलवायचं आहे रोटेशनल मोशनमध्ये, म्हणजे खाली लागत नाही. हे बघा, आपला कोफ्ता फुटलेला नाही आहे. आपण आता बाकीचे सुद्धा घालूया त्यामध्ये आणि छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचे. गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा. अजून थोडासा त्याला कलर येऊ दे. हे बघा, हा आपला कोफ्ता झालेला आहे. काढून घेऊया. आता हे बाकीचे असेल फिरवूनच आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन कलर करून घ्यायचे. एका बाजूने चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही. हे बघा, आता छान असा रंग आलेला आहे. हे आपण काढून घेऊया. जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत, कारण यामध्ये पनीर असल्यामुळे ते चिवट होतं. जास्त तुम्ही फ्राय केलं तर ते चिवट होतं, म्हणून छान असा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचे. आणि असेच बाकीचे कोफ्ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, मस्त. हे बघा, आपले कोफ्ते तयार आहेत. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. अगदी छान असे खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालताना अगदी जपूनच घालायचं आहे, नाहीतर मग ते कडक होऊ शकतात. आता हे जे मगाशी आपण ग्रेव्हीसाठी फ्राय करून ठेवलं आहे ते थंड झालेलं आहे. आणि हे आता याची चांगली स्मूथ पेस्ट करून घेऊया. यामधलं जे मोठी मोठी तमालपत्र आहेत ते काढून टाकायचे आहेत. हे बघा, आता याची अगदी छान फाईन पेस्ट करून घेऊया. हे बघा, आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण कोफ्ता करी करायला घ्यायची आहे. तर इथे मी पॅन तापत ठेवला आहे, तोच पॅन घ्यायचा आहे. त्यात बटर घालूया. आता यामध्ये आपण ही जी पेस्ट केली आहे ती घालायची आहे. यामध्ये हे पाणी घालून थोडंसं व्यवस्थित भांडं धुवून घ्यायचं आहे. आता ही व्यवस्थित बटरवर चांगली परतून घ्यायची आपल्याला ग्रेव्ही. आता ह्यामध्ये आपण मीठ चेक करायचं आहे, कारण मघाशी आपण जेव्हा कांदा वगैरे फ्राय केला तेव्हा त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्यामुळे आता आपण या स्टेजला यात मीठ आणि तिखट चेक करायचं आहे. थोडंसं यामध्ये
तिखट चालणार आहे, कारण ही कोफ्ते हे थोडेसे गोडसर असतात, त्यामुळे त्यात तिखट व्यवस्थित पाहिजे. इथे मी पाव चमचा आपली नेहमीची मिरची पावडर घालायची. मघाशी आपण काश्मीरी मिरची पावडर घातली होती. थोडंसं मीठ सुद्धा लागणार आहे, अगदी थोडं. थोडी साखर घालायची, कारण जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो कमी होतो. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि ग्रेव्ही छान अगदी फ्राय करायची थोडा वेळ. यात थोडीशी कसुरी मेथी घालायची, हातावर अशी चोळून, आणि थोडी कोथिंबीर घालूया. 5 मिनिटं आपण झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान उकळेल. कारण गॅस मोठा केला तर ती अंगावर उडते. यावर झाकण ठेवूया आणि चांगली अगदी उकळी काढूया. हे बघा, ही आपली छान फ्राय झालेली आहे. यामध्ये आता थोडंसं फ्रेश क्रीम घालायचं आहे. छान ढवळूया हे, आणि आपली करी तयार आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की यामध्ये कोफ्ते घालायचे नाहीत. जेव्हा आपण सर्व करणार तेव्हा कोफ्ते प्लेटमध्ये द्यायचे आणि त्यावर ही करी घालायची आणि वरून क्रीम घालायचं. नाहीतर यामध्ये जर कोफ्ते तुम्ही घातले तर ते विरघळून जाणार करीमध्ये. आपली करी तयार आहे. जेव्हा आपण जेवायला बसणार तेव्हा हे सर्व करायचे.